मग कसं चालू आहे सगळं? कसले काय जॉबचं प्रेशर, या बॉसला टार्गेट पूर्ण करण्याचं पडलंय फक्त. आणि असं वाटतं हा जॉब सोडून देवा आणि एखादा बिझनेस करावा. अरे अरे उचल ना कॉल एकदाचा, बघ कोण आहे. कोण नाही ग, आई. मग काय म्हणताय ते? तिचं नेहमीच आहे ग, दिवसातून 10 मिस कॉल पडलेले असतात फोनवर. काम काहीच नसतं, फक्त विचारपूस करायची. जेवलास का, काय करतोय, खाल्लंस का. हे मिस कॉल न संपणार आहेत. लकी वन. तुला जेव्हा असे मिस कॉल पडतील ना तेव्हा तुला कळेल काय त्रास असतो तो. तेव्हा फोन नव्हता ना माझ्याकडे, लहान होती. आणि आता फोन आहे पण फोन करणारी नाहीये. आय एम सॉरी. मला तू कधी हा विचार केलायस? तुला जे फोन येत आहेत, मिस कॉल्स पडतायत, ते अचानक पडायचे बंद झाले तर? मी नसेल तर कसं होईल रे तुझं? कोणाचं कोणाशिवाय अडत नाही, आयुष्य थांबणार नाही माझं. तू तुझ्या आईसोबत शेवटचा वेळ कधी घालवला होता? बुड्ढा बाहेर चालायस का? हा, जरा मला मंदिरात सोडतोस का? हे मला ऑलरेडी उशीर होतोय ग, तुझा रिक्षाने. नशील घालवला तर आज घरी जा आणि तिच्यासोबत वेळ घालव. झी5 ला उत्तर नावाचा मराठी मूवी आलाय. घरी बसूनच आईसोबत बघतो आणि बघ तिला किती छान वाटेल. काय रे एवढ्या लवकर आलास? यायच्या आधी फोन तरी करायचा. अजून जेवण नाही झालं. थांब 5 मिनिटात मी पिक्चर पटकन- बघूयात हा? एकत्र. मूल हे आईचं पहिलं प्रेम असतं. पहिलं प्रेम टिकतं का पण? का जातं निघून कुठे? अगं पण का करतेस एवढे कॉल? बॉस पेक्षा जास्त कॉल तुझे असतात. लकी वन हो तुम्हीच, ज्यांना असे मिस कॉल्स येतात. आणि येत असतील तर कॉलबॅक करा तुमच्या मिस कॉलवालेला. कारण मिस कॉलला कॉलबॅक करता येतो, पण गेलेल्या वेळेला नाही.